नमस्कार. खूप दिवसांनी आले यूट्यूबचा ब्लॉग आज बनवते. त्याचं कारण ही तसं स्पेशल आहे. तर त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे आहे कोजागिरी पौर्णिमा. तर दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे कोजागिरी पौर्णिमेला वेशभूषा स्पर्धा होते, जसं की फॅन्सी ड्रेस स्पर्धा होते. तर रिंग लाईटमुळे माझ्या चष्म्यावर लाईट पडते आहे, ते चष्मा काढूनच ठेवते. तर तेच सांगत होते तुम्हाला की कोजागिरी पौर्णिमा असते, त्या दिवशी आमच्याकडे वेशभूषा स्पर्धा असते, म्हणजे फॅन्सी ड्रेस स्पर्धा असते. तर त्याच्यासाठी ह्या टायमाला एक नवीन लुक करणार आहे मी वेशभूषेसाठी. ॲक्च्युली तो मी लुक मुलीसाठी ठरवलेला माझ्या, पण ती एवढा हँडल करू शकणार नाही आहे जो मी लुक ठरवला आहे तो. आणि त्याच्यामुळे ती हँडल नाही करू शकणार, त्याच्यामुळे मला सगळ्यांनी सजेस्ट केलं, जसं की माझी आई, आमच्या इथे त्या वहिनी आहेत, यूट्यूबर आहेत, मानसी गवंडे म्हणून, तुम्ही ओळखतच असाल त्यांना. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की लहान मुलीसाठी नको तू कर. तर मी बघू ह्या टायमाला ट्राय करते. तसं तर मी कधी केलं नाही आहे, फॅन्सी ड्रेस गरब्याला मी कधी पार्टिसिपेट केलं नव्हतं. हा माझा पहिला टाईम आहे, तर त्यासाठी मेहनत ही खूप लागणार आहे. तर म्हणून मी हा ब्लॉग बनवते की जे काही मी बनवणार आहे. तर मी पहिल्यांदा तर तुम्हाला सांगते की मी आई सप्तशृंगी मातेचं लुक ह्याला करणार आहे फॅन्सी ड्रेसला. की वणीची सप्तशृंगी माता तुम्हाला माहितीच असेल, त्यांचा लुक मी करते आज. त्याची तयारी करते. जे त्यांचे हात आहेत, 18 हात आहेत. बघूया आपल्याला किती हात करता येतात. त्यांचे जे हात आहेत पाठी, ते 18 हात आहेत त्यांचे. तर ते बनवायचं आहे. तर मी ते घरीच बनवणार आहे. बाकी मुकुट वगैरे त्यांचा बघू कसं हळूहळू जमतं. तर त्यासाठी मी आज कार्डबोर्ड आणलेले आहेत 3. बघू शकता 3 कार्डबोर्ड आणलेले आहेत. मी हळूहळू जसं ड्रॉ करीन, कट करीन, तसं तुम्हाला सगळं दाखवीनच. तुम्हीही ही आयडिया ट्राय करू शकता. ॲक्च्युली मी पण ही आयडिया एका ठिकाणी बघितली होती, तर म्हटलं चला तर ट्राय करूया. थोडं आपल्या ड्रॉइंगची स्किल आणि क्राफ्टची स्किल कुठेतरी वापरली पाहिजे. लहानपणापासून ड्रॉइंगची आणि क्राफ्टची खूप आवड आहे, पण कधी असा योग आला नाही की काहीतरी बनवेन. शाळेत असताना भरपूर गोष्टी केलेल्या आहेत, तर स्वतःसाठी कधी अशा गोष्टी केलेल्या नाही आहेत. तर फर्स्ट टाईम आहे. बघूया कसं होतंय, काय होतंय ते तुम्हाला हळूहळू दाखवते. चला तर मग स्टार्ट करूया. स्टार्ट करतच होती की तेवढ्यात माझं बोट कापलेलं आहे. ह्या कार्डबोर्डची धार आहे ती लागलेली आहे बोटाला, आणि बोट कट झालेला आहे. ठीक आहे, होतच राहतं. कोणतीही गोष्ट करायची तर त्याला मेहनतही लागते, आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. तर आता रक्त पण आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. पण ठीक आहे, बघूया आपण. ह्याला बोर्डला आहे बघा, इथे बोर्डला पण लागलेलं आहे थोडंसं. तर स्टार्टिंगच एकदम दमदार झालेली आहे. तर बघूया पुढे काय होतं आहे. हळूहळू बघू, तेवढं काळजीपूर्वक करायचा प्रयत्न करते. मला माहिती होतं त्याची धार एवढी कडक असेल की ती जस्ट असं बोट फिरवताना लागलेली आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आता. आता माझे हात तर ड्रॉ करून झालेले आहेत सगळे, तर तुम्हाला दाखवते. हात दिसतात की नाही काय माहीत नाही. हात ड्रॉ करून झालेले आहेत ते बघा. आता मला हे नंतर कट करून त्याला कलर वगैरे करायचं आहे. तर आपण हे थोड्या वेळाने करूया. आता दमली, आता जरासं जेवण वगैरे घेते. खूप वेळ झाला, 2 तास झाले मी काढते. तर आता बघूया आपण पुढच्या स्टेप काय आहेत त्या. पुढची तर स्टेप हीच आहे की हे मी कट करणार आहे हात, आणि मग कलर वगैरे करणार, शेपमध्ये पूर्ण कट करणे. हे रॉमध्ये काढून घेतलेले आहेत मी. तर बघूया आता पुढे काय. इथे बघू शकतो 3 हात कलर करून झालेत. आता हा हात राहिला. नंतर हे जे बांगड्या वगैरे आहेत, हे सगळं, हे 3 हात झालेत. हा 4था हात करायचा आहे. साईड बाय साईड माझं जेवण हे चालू आहे. मिसळचा बेत आहे आज आमच्याकडे. इथे मिसळ ठेवले, कांदा कापून ठेवला आहे, पाव आणून ठेवले. अशा प्रकारे मी 4था पण हात कंप्लीट करून घेते आणि भेटते तुम्हाला. कलर करून घेतलं आहे. आता ही दुसरे हात आहेत ते कलर करते पाठच्या साईडनी. फायनली दोन्ही साईडच्या हातांना कलर झाला आहे. आता फक्त इथे मध्ये एक कपडा लावायचा आहे, तो झाला की झाला. इथे हे पण बनवून झालेलं आहे. आता ह्याला कुंदन वगैरे लावून डेकोरेट करायचं जरा. हां, तसं लावते. मला वाटतं स्टॅपलरच केला पाहिजे होते. पुढे का नाही पडत आहे. तिथून नाही होतं, इथूनच अशा लावली. प्लेट्सला लाव ग, असं म्हणते. बघ, प्लेट्सला लाव. असं आतून कशाला लावते, इथून लाव ना. इथे लाव, म्हणजे मला लागणार नाही. ते कार्डबोर्डला हात लावून घेतलेले, आणि हे साडी कापताना मला व्हिडिओ काढायला भेटला नाही. तर हे असे आम्ही हात लावून घेतलेले, आणि त्याला हे ब्लाऊज म्हणून दुसरी एक साडी कापून असा ब्लाऊज लावून घेतलेला आहे. हां, ते हे नीट घे ना, असं सरळ पाठच्या साईडने कर वाटतं. हां, त्या आधी गुड्या. ही अशी लेस आणलेली आहे. ती लेस आता ह्याला मी मापून बघते. इथे अशी लावणार आहे. कुंदन आणलेले आहेत, असे सगळे कुंदन आणले, ते लावणार आहेत आता.
हो. नाही, बरोबर बरोबर आहे. वरती वरच्या कोपऱ्याला एक लावून घे पाहिजे. तो काय पाहिजे. आतमध्ये सरकव या साईडला. फायनली मुकुट पण बनवून झालेला आहे. अशा प्रकारे मी ट्विस्ट आणलेला आहे. जी वेशभूषा मी करणार होती त्या ठिकाणी मी ही वेशभूषा आईला करायला लावलेली आहे, कारण आईचा चेहरा हा सप्तशृंगी मातेसाठी एकदम सुटेबल होता, गोल होता चेहरा. त्यामुळे मी ठरवलं ही वेशभूषा मी न करता माझ्या आईला करायला द्यावी, आणि त्याच्यात मी सक्सेसफुल झालेली आहे. मेकअपही मी केला होता, त्याची व्हिडिओ मी एक टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आईची एंट्री झाली होती इथे. बघू शकता कसं झालेलं आहे. देवीचे पूर्ण हात किती सुंदर दिसतात आहेत, मुकुट वगैरे पण खूप छान दिसत आहे. अशा प्रकारे ह्या वेशभूषेला पहिला नंबर आला होता. तर माझ्या मेहनतीला यश भेटलेलं आहे असं म्हणू शकते. मला पर्सनली हा लूक खूप आवडला होता. चला तर मग थँक्यू.